कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। कल्याण प्रकरणात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा आणि नंतर तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीचा एन्काउंटर करा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांकडून केली जात असताना विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। डिसेंबर महिन्याच्या 23 तारखेला विशाल गवळीने एका चिमुरडीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत हत्या केली होती। बदलापूर प्रकरण ताजं असताना हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता। या दरम्यान अधिक चौकशी केली असता यापूर्वीही विशाल गवळीने अनेक चिमुकलींना शिकार बनवल्याचं समोर आलं होतं। हा वर्षापासून विशाल गवळीकडून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार सुरू असल्याचं उघडकीस आलं होतं। त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची प्रकरणंही नोंदवलेली आहेत। त्यामुळे अशा नराधमाला कडक शिक्षा करण्याची मागणी राज्यभरातून केली जात होती।